भेंडी नवीन लाईटच बंद पडली. रूमवरच्या दिवाळीची साफसफाई. हो एकदम बरोबर ऐकलंय तुम्ही सगळे जशी घराची साफसफाई करताय म्हटलं आपण पण रूमची साफसफाई केलीच पाहिजे. मग काय लागले सगळे कामाला. भाई आज समजलं पोरांचे किती कपडे जसेच्या तसेच पडले, ते पण बिना यूज करायचे. फॅन तर बघा कसा झालाय. असं वाटतंय की याचा ओरिजिनल कलर व्हाईट नाही ब्लॅकच होता. आमच्याकडे खुर्ची वगैरे नाहीये भाऊ, म्हणून हाच आमचा जुगाड आहे. त्यात पण भेंडी सीन झाला. पुसता पुसता एक पंख्याचा पाताच वाकून गेला. लागले ना भाई सगळे हसायला. पंख्याचा कसा सीन असतो, जर या पात्यानं नीट सेट नाही केलं ना तर तो हवाच फेकत नाही. मग ती भीती पण होती. पण भाई जसा होता तसंच आम्ही प्रॉपर सेट केला आणि मस्त हवा फेकायला लागला. मग आम्ही रूम साठी निऑन लाइटिंग पण आणली होती, ती लावायची बाकी होती. म्हटलं आपला रूम एकदम कडक मध्ये भडक दिसला पाहिजे. मग ती चारी बाजूला लावायला घेतली. आपला हात जगन्नाथ सगळ्या कानाकोपऱ्यात इझिली पोहोचून जातो. पूर्ण भिंतीवर चिपकवून झाली. पण इथे पण स्कॅम झाला. घरी आल्यावर लाईटच चालू होईना. घेतली तेव्हा बरोबर चालू होती. रूमवर आणताच बंद पडली. काय नशीब आहे राव. पण आमच्या रूमवरती सगळेच सायंटिस्ट आहे. पूर्ण लाईटीचं ऑपरेशन करावं लागलं तेव्हा कुठे जाऊन लाईट चालू झाली.